राम राम मंडळी. कधी विचार केलाय का हजारो वर्षापूर्वी लोकांनी श्रद्धा, साधना आणि शांती कशी जपली असेल? आज मी आलोय अशाच एका ठिकाणी. इतिहास, श्रद्धा आणि निसर्गाचं अद्भुत मिश्रण असलेल्या विद्यासन बुद्ध लेण्यांमध्ये. ही लेणी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती जवळच्या डोंगराच्या कुशीत वसलेली आहे. सुमारे 2000 वर्षापूर्वी सातवाहन राजवंशाच्या काळात राजे यज्ञ श्री सातकर्णी यांच्या कारकिर्दीत ही लेणी बांधली गेली. बौद्ध भिक्षूंनी साधना आणि ज्ञान प्रसारासाठी या ठिकाणाची निर्मिती केली होती. एकाच मोठ्या दगडातून कोरलेला मुख्य हॉल तब्बल 71 फूट आत जातो आणि शेवटी बुद्धांची भव्य मूर्ती नजरेसमोर येते. डावीकडे 35 फूट आणि उजवीकडे 47 फूट पसरलेल्या गॅलरीमध्ये कोरीव बुद्ध मूर्ती, भिक्षूंची ध्यानगृहे आणि धार्मिक दृश्य आजही स्पष्ट दिसतात. प्रत्येक कोरीव काम श्रद्धेचा आणि त्या काळातील कलात्मकतेचा पुरावा काका जी देतात. जागा दिली आहे ती कशासाठी दिली आहे? जागा खाली जागा आहे ती. ही जी जागा आहे जे खाणे जे बनवलेले आहे हा. त्याच्यावर जे बुद्ध जे होते त्यांचे जे भित्तू जे लोक होते ते ध्यानसाठी तिथं बसायचे. काळ पुढे गेला, राज्यवंश बदलले, काही भिंती कोसळल्या, मूर्त्या झिजल्या, पण इतिहास मात्र आजही तसाच उभा आहे. ब्रिटिश काळात या लेण्यांचा उल्लेख इतिहासकार जनरल अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांनी देखील केलेला होता. त्यांनी या ठिकाणाचे ऐतिहासिक महत्व अधोरेखित करत हे सर्वात महत्वाचं बौद्ध स्थळ आहे असंही नमूद केलं होतं. इथे पाऊल टाकताच ना एक विलक्षण शांतता जाणवते. वाऱ्याची झुळूक, निसर्गाचा सुगंध आणि बुद्ध मूर्तीकडे पाहताना मन अगदी स्थिर होतं. आणि गंमत म्हणजे ही जागा आपल्या घराजवळच आहे, पण आपण कित्येकदा ना याच्याकडे दुर्लक्ष केलं. म्हणून माझ्या सगळ्यांना एकच मेसेज आहे: शांती शोधायची असेल तर ती कुठे दूर नाही, ती आपल्या भूमीत आहे, आपल्या इतिहासात आहे. एकदा तरी या ठिकाणी नक्की भेट द्या. ही फक्त एक जागा नाही, ही आपला वारसा आहे, आपली ओळख आहे. आणि हो, जर तुम्हाला अशा ऐतिहासिक प्रवासाचा शोध आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनल फॉलो करा आणि हो, कमेंट मध्ये सांगा पुढचा प्रवास कुठे करायचा आहे. नमो बुद्धाय. भेटूया उद्या नवीन प्रवासासोबत. तोपर्यंत बाय.